हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण वर्ग 10वा विषय गणित 2017-18 या वर्षी आलेली ही प्रश्नपत्रिका. तर या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि उत्तरं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. 60 प्रश्न आहेत, 90 मिनिटे आहेत. तर पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आहे, जर एका गोलाचे वक्र पृष्ठफळ 324 पाय सेंटीमीटर वर्ग असेल तर त्याचे घनफळ आहे. पर्याय 1 972 पाय सेमी घन, तिसरा 960 पाय सेमी घन, त्यानंतर 729 पाय सेमी घन आणि 546.75 पाय सेमी घन. तर उत्तर आहे 972 पाय सेमी घन. प्रश्न दुसरा, एका लंबवृत्तचितीच्या पायाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर वर्ग आणि तिचे घनफळ 6160 सेंटीमीटर क्यूब आहे. लंबवृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आहे आणि त्यासाठी सूचना दिलेली आहे की पाय बरोबर 22/7 घ्या. आणि पर्याय आहेत 880 सेंटीमीटर वर्ग, 1760 सेमी वर्ग, 1914 सेमी वर्ग आणि 2068 सेमी वर्ग. तर उत्तर आहे 2068 सेमी वर्ग. प्रश्न तिसरा, 8 सेमी त्रिज्या असलेला एक भरीव गोल वितळून त्याचे 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले भरीव लहान गोल तयार केले. गोलांची एकूण संख्या आहे म्हणजे किती आहे ते विचारलेले आहे. तर 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत, 16, 32, 64 आणि 128. तर योग्य उत्तर आहे 64. प्रश्न चौथा, एका शंकूची उंची आणि त्रिज्या अनुक्रमे 14 सेमी आणि 6 सेंटीमीटर आहे, तर त्या शंकूचे घनफळ किती? आता या ठिकाणी सुद्धा पाया आपल्याला 22 सप्तमांश घ्यायचा आहे आणि उत्तर म्हणजे पर्याय दिलेले आहेत 132 सेमी क्यूब, 264 सेमी क्यूब, 528 सेमी क्यूब आणि 1584 सेमी क्यूब. तर योग्य पर्याय आहे 528 सेमी क्यूब. प्रश्न पाचवा, भरीव लंबवृत्तचिती तयार करण्यासाठी 7 सेंटीमीटर त्रिज्या व 1/2 सेमी जाडी असलेल्या 50 वर्तुळाकार चकत्या म्हणजे तबकड्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. अशा रीतीने तयार होणाऱ्या लंबवृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाया घ्यायचा आहे 22/7 आणि पर्याय देण्यात आलेले आहेत 1408 सेमी वर्ग, 1100 सेमी वर्ग, 704 सेमी वर्ग, 550 सेमी वर्ग आणि उत्तर आहे 1100 सेमी वर्ग. प्रश्न 6वा, समीकरण ax² + bx + c = 0 च्या उकली आहेत. पहिला पर्याय b ± √² b² - 4ac / 2a. सेकंड, b ± √b² - 4ac / 2c. थर्ड, -b ± √b² - 4ac / 2a. फोर्थ ऑप्शन, 2a / -b ± √b² - 4ac. आणि योग्य पर्याय आहे थर्ड, -b ± √b² - 4ac / 2a. प्रश्न 7वा, x - 2a, x - a, x + a, x + 2a चा मध्य आहे. x 5x a ची किंमत दिल्याशिवाय काढता येणे शक्य नाही. तर उत्तर आहे x. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? प्रत्येक पूर्णांक ही एक पूर्ण संख्या असते. प्रत्येक परिमेय संख्या पूर्णांक संख्या असते. प्रत्येक अपरिमेय संख्या ही एक वास्तव संख्या असते. प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असते. आणि योग्य उत्तर आहे प्रत्येक अपरिमेय संख्या ही एक वास्तव संख्या असते.
प्रश्न 9 cos 30 cos 60 मायनस साइन 30 साइन 60 ची किंमत आहे आणि पर्याय 2 1 0 3/2 उत्तर आहे 0. प्रश्न 10 जर a इन ब्रॅकेट -5 7 b इन ब्रॅकेट -4 5 c इन ब्रॅकेट -1 -6 आणि d इन ब्रॅकेट 4 5 हे एका चौकोनाचे शिरोबिंदू असतील तर चौकोन ABCDचे क्षेत्रफळ आहे आणि पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत 53 चौरस एकक 72 चौरस एकक 27 चौरस एकक 35 चौरस एकक. 11वा प्रश्न आहे जर tan थीटा = 3/4 तर cot थीटा बरोबर आहे फर्स्ट 4/3 3/7 4/7 7/4 आणि उत्तर आहे 4/3. प्रश्न 12 cos 45 × sin 30 ची किंमत आहे फर्स्ट 1/√2 2 × √2 1/2 × √2 आणि 1/4 आणि उत्तर आहे 1/2 × √2. प्रश्न 13 tan 13 बरोबर आहे cot इन ब्रॅकेट 1/13 then cot 31 cot 47 cot 77 आणि उत्तर आहे cot 77. प्रश्न 14 एक फासा एकदा फेकला आहे त्याच्या वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळवण्याची संभाव्यता आहे. संभाव्यता आपल्याला 4 दिलेल्या आहेत 1/2 2/3 1/4 1/3 आणि आन्सर आहे 1/2. प्रश्न 15 खालील वितरणाचे मध्य आहे. गुण दिलेले आहे xi 4 6 9 10 15 आणि वारंवारता fi दिलेली आहे 5 10 10 7 8. तर पर्याय आपल्याला दिलेले 4 7 8 9 आणि 10 आणि उत्तर आहे 9. प्रश्न 16 12 संख्यांचा मध्य 11 आहे जर 2 5 आणि 6 या 3 संख्या अनुक्रमे 6 5 आणि 2 अशा बदलल्या तर नवीन मध्य असेल पर्याय 10 11 12 13 आणि उत्तर आहे 11. प्रश्न 17 3 नाणी एकाच वेळी फेकली सर्व छापा मिळण्याची शक्यता काय असेल 1/4 1/8 3/8 1/2 अँड द आन्सर 1/8. प्रश्न 18 2 फासे एकदा फेकले असताना दोन्ही फाशांवर एकच संख्या मिळण्याची संभाव्यता आहे 1/2 1/4 1/6 1/12 उत्तर आहे 1/6. प्रश्न 19 अंकगणितीय श्रेणी 5 8 11 14 आणि कंटिन्युअसली दिले चे 10वे पद आहे पर्याय 32 35 38 185. तर यापैकी 10वे पद जे आहे ते आहे 32. प्रश्न 20 अंकगणितीय श्रेणी 10 6 2 च्या पहिल्या 16 पदांची बेरीज आहे तर ती बेरीज कोणती आहे पर्याय आहेत आपल्याकडे -320 320 -352 -400 आणि आन्सर आहे -320. प्रश्न 21 जर अंकगणितीय श्रेणीमध्ये जर a बरोबर -7.2 d = 3.6 आणि an = 7.2 तर n बरोबर आहे आणि ऑप्शन्स 1 3 4 5 आणि करेक्ट आन्सर आहे 5. प्रश्न 22 जर ट्रायंगल ABC हे समोरूप दिलेलं त्याला ट्रायंगल PQR तर खालीलपैकी काय सत्य असेल BR
CQARAP आणि आन्सर आहे AP. प्रश्न 23. जर साधारण फरक D असताना A1, A2, A3, A21 पर्यंतची पदे अंकगणितीय श्रेणीत असतील तर A1, A5, A9, A13 ही पदे अंकगणितीय श्रेणीत असतील आणि साधारण फरक 16D असेल. अंकगणितीय श्रेणीत असतील आणि साधारण फरक D असेल. अंकगणितीय श्रेणीत असतील आणि साधारण फरक 4D असेल. अंकगणितीय श्रेणीत नसू शकतील आणि याचं उत्तर आहे अंकगणितीय श्रेणीत असतील आणि साधारण फरक 4D असेल. प्रश्न 24. 4, 15, 19, 21, 6 या संख्यांचा मध्यक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मीडियन असं म्हणतो, तो आहे 19, 15, 15.5, 17 आणि उत्तर आहे 15. प्रश्न 25. शून्येतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार असतो. नेहमी अपरिमेय, नेहमी परिमेय, परिमेय किंवा अपरिमेय 1 आणि उत्तर आहे नेहमी अपरिमेय. प्रश्न 26. O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी असून AOB या वर्तुळखंडाने केलेला केंद्रीय कोन 45 डिग्री आहे, तर त्या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस एकक आहे आणि पर्याय पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय आणि उत्तर आहे 2 पाय. प्रश्न 27. 3x अधिक 4y अधिक 15 बरोबर 0 आणि 9x प्लस 12y इज इक्वल टू 75 या दोन चलातील रेषीय समीकरणांच्या जोडीला उकल नाही, एक उकल, 2 उकली, अनंत उकली आणि उत्तर आहे उकल नाही. प्रश्न 28. प्रश्न 28. एका वर्ग समीकरणाची मुळे 1 आणि 3 आहेत, तर ते समीकरण आहे x² + 4x + 3 इज इक्वल टू 0, x² - 4x + 3 इज इक्वल टू 0, x² + 4x - 3 इज इक्वल टू 0, x² - 4x - 3 इज इक्वल टू 0 आणि करेक्ट आन्सर आहे x² - 4x + 3 इज इक्वल टू 0. प्रश्न 29. अंकगणितीय श्रेणी 8, 3, - 2 चे n वे पद आहे. पहिला -2 + 3n, 5 - 13n, 13 - 5n, 8 + 3n. तर करेक्ट आन्सर आहे 13 - 5n. प्रश्न 30. जर 2, 7 आणि k अधिक 4 या संख्या अंकगणितीय श्रेणीत असतील तर k ची किंमत आहे 6, 7, 10, 8 आणि करेक्ट आन्सर आहे 8. प्रश्न 31. अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 3 पदांची बेरीज 51 आहे आणि पहिल्या आणि तिसऱ्या पदांचा गुणाकार 240 आहे. अंकगणितीय श्रेणीतील साधारण फरक खालीलपैकी कोणता? 8, 7, 5 की 4? तर उत्तर आहे 7. प्रश्न 32. एका नावेचा संथ पाण्यातील वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे. ती नाव 2 तासात प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर अंतर जाते, तर प्रवाहाचा वेग काय असेल? 2.5 किलोमीटर प्रति तास, 2 किलोमीटर प्रति तास, 1 किलोमीटर प्रति तास की 3 किलोमीटर प्रति तास? तर उत्तर आहे 2.5 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 33. एक अंकगणिती श्रेणीचे n वे पद 3n+1 आहे, तर त्या अंकगणिती श्रेणीचे 30वे पद आहे आणि पर्याय आहेत 31, 91, 90 आणि 94 आणि योग्य उत्तर आहे 91. प्रश्न 34. 2x² - 6x + 1 या बहुपदीच्या शून्यांचा गुणाकार आहे 3, -3, 1/2, -1/2 आणि करेक्ट आन्सर आहे 1/2. प्रश्न 35. वर्ग समीकरण
2x² मायनस √5x + 1 = 0ला आहेत. दोन भिन्न वास्तव उकली, दोन समान उकली, वास्तव उकली नाहीत, दोनपेक्षा अधिक उकली. तर उत्तर आहे वास्तव उकली नाहीत. प्रश्न 36. बहुपदी f(x) चा आलेख खाली दिलेला आहे. या बहुपदीच्या शून्यांची संख्या आहे. आलेख काळजीपूर्वक पहा. पर्याय आपल्याला दिलेले आहेत 1, 2, 3 आणि 4. तर आलेखाकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे 2. प्रश्न 37. जर दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये AB / QR = BC / RP = CA / PQ, तर फर्स्ट ट्रायंगल PQR समरूप ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR समरूप ट्रायंगल CBA, ट्रायंगल PQR समरूप ट्रायंगल BCA आणि ट्रायंगल PQR समरूप ट्रायंगल CAB. तर उत्तर आहे ट्रायंगल PQR समरूप ट्रायंगल CAB. प्रश्न 38. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 9/4 आहे. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे 4/3, 3/2, 81/16, 9/4. तर उत्तर आहे 81/16. प्रश्न 39. जर एका वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमध्ये केंद्रापाशी 140 डिग्रीचा कोन होतो, तर त्या त्रिज्यांच्या बाह्य टोकापाशी काढलेल्या स्पर्शिकांमधील कोन रिकामी जागा असेल. 40 डिग्री, 70 डिग्री, 90 डिग्री की 140 डिग्री. उत्तर आहे 40 डिग्री. प्रश्न 40. 100 संख्यांचा मध्य 50 आढळून आला, परंतु नंतर असे दिसून आले की संख्येपैकी 150 ही एक संख्या चुकून 50 घेतली गेली. तर त्या संख्यांचा खरा मध्य आहे 49, 50, 51, 52 आणि उत्तर आहे 51. प्रश्न 41. एका त्रिकोणाचे शिरोबिंदू 4, 5, 1, 3 आणि 6, 7 आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 9 चौरस एकक, 2 चौरस एकक, 1 चौरस एकक, 12 चौरस एकक. तर उत्तर आहे 1 चौरस एकक. प्रश्न 42. 14 सेमी त्रिज्या आणि 30 सेमी उंची असलेली एक वृत्तचिती वितळून 7 सेमी त्रिज्या असलेली नवीन वृत्तचिती तयार करण्यात आली. तर नवीन वृत्तचितीची उंची आहे 100 सेमी, 120 सेमी, 140 सेमी, 150 सेमी आणि उत्तर आहे 120 सेमी. प्रश्न 43. जर साइन थीटा = 1/2 तर कोसेक स्क्वेअर थीटा आहे 1/4, 2, 1, 4 आणि करेक्ट आन्सर आहे 4. प्रश्न 44. O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा B हा व्यास असून P हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. जर कोन PAB = 60 डिग्री तर कोन PBA बरोबर आहे 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि करेक्ट आन्सर आहे 30 डिग्री. प्रश्न 45. दिलेल्या आकृतीमध्ये O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या AB आणि AC या समान लांबीच्या जीवा आहेत. जर अँगल AOB = 100 डिग्री तर अँगल AOC बरोबर आहे 100 डिग्री, 120 डिग्री, 140 डिग्री, 170 डिग्री आणि करेक्ट आन्सर आहे 100 डिग्री. प्रश्न 46. युक्लिडच्या भागाकार सिद्धांतानुसार दोन धनपूर्णांक A आणि B साठी दोन पूर्ण संख्या Q आणि R अशा असतात की A बरोबर BQ + R, तेव्हा या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर यापैकी दुसरा जो काही पर्याय आहेत तो पर्याय बरोबर आहे. प्रश्न 47. दिलेल्या आकृतीमध्ये APB आणि CQD समांतर स्पर्शिका आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर PQ बरोबर आहे
5√2 सेमी, 9 सेमी, 11 सेमी, 10 सेमी आणि करेक्ट आन्सर आहे 10 सेमी. प्रश्न 48. 8 सेमी बाजू असलेल्या समरूप त्रिकोणाची उंची आहे 4 सेमी, 4√2 सेमी, 4√3 सेमी, 6√3 सेमी आणि करेक्ट आन्सर आहे 4√3 सेमी. प्रश्न 49. समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 16 सेमी व 12 सेमी आहे, तर त्या समभुज चौकोनाची बाजू आहे 6 सेमी, 8 सेमी, 10 सेमी, 14 सेमी आणि उत्तर आहे 10 सेमी. प्रश्न 50. ट्रायंगल DEF आणि ट्रायंगल PQR मध्ये जर कोन D = कोन Q आणि कोन R = कोन E, तर ट्रायंगल DEF समरूप ट्रायंगल QPR, ट्रायंगल DEF समरूप ट्रायंगल QRP, ट्रायंगल DEF समरूप ट्रायंगल RQP, ट्रायंगल DEF समरूप ट्रायंगल RPQ आणि करेक्ट आन्सर आहे ट्रायंगल DEF समरूप ट्रायंगल QRP. प्रश्न 51. दिलेल्या आकृतीमध्ये DE BC जर AD = 25 सेंटीमीटर, AE = 10 सेमी, BD = (x+3) सेमी आणि तिचे EC = x, तर AB बरोबर आहे 27 सेमी, 28 सेमी, 30 सेमी, 32 सेमी आणि करेक्ट आन्सर आहे 30 सेमी. प्रश्न 52. O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाला बाह्यबिंदू P मधून 2 स्पर्शिका अशा काढल्या आहेत की त्या परस्परास लंब आहेत. जर प्रत्येक स्पर्शखंडाची लांबी 6 सेंटीमीटर असेल तर OP बरोबर आहे 6 सेंटीमीटर, 6√2 सेंटीमीटर, 6√3 सेंटीमीटर, 2√6 सेंटीमीटर आणि करेक्ट आन्सर आहे 6√2 सेंटीमीटर. प्रश्न 53. ट्रायंगल ABC समरूप ट्रायंगल PQR दिलेले आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR = 9/4. जर BC = 15 सेमी तर QR बरोबर आहे 8 सेमी, 10 सेमी, 12 सेमी, 20 सेमी आणि उत्तर आहे 10 सेमी. प्रश्न 54. दिलेल्या आकृतीमध्ये O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची XPY ही स्पर्शिका आहे. जर QPY = 60 डिग्री तर अँगल OQP = 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री and the right answer is 30 डिग्री. प्रश्न 55. बिंदू A 12.8 आणि B 4.16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे 8.12, 16.24, 8.8, 12.12 आणि उत्तर आहे 8.12. प्रश्न 56. जर पहिल्या 20 समनैसर्गिक संख्यांची बेरीज ही पहिल्या 20 विषम नैसर्गिक संख्येच्या बेरीजेच्या K पट असेल तर K बरोबर आहे 1/20, 19/20, 21/40, 21/20 आणि करेक्ट आन्सर आहे 21/20. प्रश्न 57. 2 एकरूप वर्तुळांचे वर्तुळकंस आणि त्यांच्या संबंधित केंद्राशी 60 डिग्री व 20 डिग्री मापाचे कोन अंतरित करतात. संबंधित वर्तुळकंसाच्या लांबीचे गुणोत्तर आहे 2:1, 1:3, 3:1, 1:2 आणि उत्तर आहे 3:1. प्रश्न 58. दिलेल्या आकृतीमध्ये O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात व्यास AD बरोबर 34 सेमी, जर AB बरोबर 30 सेमी आणि OC AB असेल तर OC = 4 सेमी, 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी, तर उत्तर आहे 8 सेमी. प्रश्न क्रमांक 59. दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे
जर अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल ABC इज इक्वल टू 30 डिग्री, तर अँगल CAB बरोबर आहे 90 डिग्री, 105 डिग्री, 120 डिग्री, 130 डिग्री आणि करेक्ट आन्सर आहे 105 डिग्री. शेवटचा प्रश्न, दिलेल्या आकृतीमध्ये जर AB आणि CD या दोन मनोऱ्यांची उंची अनुक्रमे H1 आणि H2 आहे. O हा ACचा मध्यबिंदू आहे. जर AB आणि CD हे बिंदू O पाशी 30 डिग्री व 60 डिग्रीचा कोन करत असतील, तर H1 इज टू H2 इज इक्वल टू, आकृती काळजीपूर्वक पहा आणि आपल्याला पर्याय दिले आहेत 2:1, 2:3, 3:2, 1:3 आणि करेक्ट आन्सर आहे 2:3. तर मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण चाचणी विषय गणित वर्ग 10 2017-18मध्ये आलेली ही प्रश्नपत्रिका उत्तरांसहित आपण या ठिकाणी दिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.